चला आज बनवलं रगडा पॅटीस। मस्त छान टिक्की तयार केलेली आहे बघा बटाट्याची, आणि मस्त रगडा तयार केलेला आहे पांढऱ्या वाटाण्याचा, आणि मस्त कांदा टोमॅटो मस्त बारीक करून टाकलेले, आणि त्याच्यावर चटणी केलेली मस्त पुदिना कोथिंबीरची आणि चिंचेची गुळाची पण चटणी मस्त, आणि बारीक शेव टाकलेली, आणि मस्त तयार झालेलं आपलं रगडा पॅटीस खाण्यासाठी। चला तर बघूया आता आपण कसं तयार केलं ते। आता मस्त बटाटे उकडून घेतलेले छान, त्याचे सालं काढून घेतलेले, आणि मस्त ते स्मॅश केलेलं आहे, आणि त्याच्या आता आपण टिक्क्या तयार करायच्या आपल्याला बटाट्याच्या। आता आपल्याला सगळ्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या आहे, आणि त्या थोड्याशा तेलामध्ये मस्त आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहे। आता या सगळ्या टिक्क्या मस्त त्याला गोल आकार द्यायचा आहे, एकसारख्या करायच्या आहे मस्त। सगळ्या टिक्क्या आपल्या तयार झालेल्या आहे बघा, आणि इकडे आता आपण चटणी करणार आहे मस्त हिरवी। आपण पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, आणि आता ती पाण्यामध्ये टाकून आपण मिक्सरमधून काढूया। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं, त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली एक, मीठ टाकलेले थोडंसं, आणि लिंबू पिळून टाकलेले आपण अर्धा, आणि बर्फाचे खडे टाकलेले म्हणजे त्याचा कलर हिरवा राहतो। अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून टाकायचा आहे, म्हणजे त्याची चव एकदम मस्त लागते चटणीची, खूप खावीशी वाटते। मग मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया चटणी। आणि बघा चटणी तयार आहे आपली मस्त, कलर बघा किती सुंदर हिरवागार, आणि एका आता छोट्या वाटीमध्ये काढून घेतलेले आहे। आपली चटणी तयार आहे मस्त, आणि इकडे आता पॅन ठेवलेला आहे। आता आपल्याला टिक्क्या तळून घ्यायच्या आहे। थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण, आणि त्याच्यामध्ये सगळ्या टिक्क्या टाकूया आपण, आणि ते मस्त तळून घ्यायचं आपल्याला मस्त। आणि आपली गुळाची आणि चिंचेची चटणी आपली तयारच होती टाकण्यासाठी, घरीच तयार केलेली आम्ही ती। आणि इकडे आता होत आहे आपल्या टिक्क्या मस्त, त्या उलटून घ्यायच्या आहे मस्त। आणि इकडे ते मस्त आपण आता होत आल्या आपल्या टिक्क्या सगळ्या। आता एका ताटात काढून घ्यायच्या आहे त्या। आता परत दुसऱ्या पण टिक्क्या राहिलेल्या आपण त्या तळून घ्यायच्या आहे। आता पांढरे वाटाणे आपण कुकरमध्ये टाकले होते शिजायला, त्याचा रगडा बनवायचा आहे आपल्याला। आता ते कुकर आपण खाली काढून घेतलेलं आहे, आणि थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे वाटाण्याला व्हाईट, आणि त्याच्यामध्ये आता आपण पॅन ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये तो रगडा टाकलेला आहे आपण, आणि थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे। आणि वरून आपण थोडं मिरे पावडर, जिरे पावडर, हळद, थोडा फिक्कच केलेलं आहे आपण, जास्त तिखट नाही केलेलं आहे रगडा। आता चांगली उकळी येऊ द्यायची रगड्याला, आणि आपला आता तयार आहे बघा आपल्याला। त्यात कोथिंबीर टाकायची मस्त, थोडंसं हलवून घ्यायचं आहे, आणि उकळी आली का त्याच्यात मीठ टाकलेलं आहे। आणि इकडे आता आपण एक बाऊल, इकडे कांदा बारीक कापलेला आहे, आणि टोमॅटो टाकलेला आहे बारीक कापून घेतलेला आहे। आता एका बाऊलमध्ये आपण त्या पॅटी ठेवलेल्या आहे बटाट्याच्या, आणि त्याच्यावर आता आपण रगडा टाकूया।
खाण्यासाठी तयार आहे आपला रगडा मस्त. आता त्याच्यामध्ये रगडा थोडासा कांदा टाकलेला आहे, थोडा टोमॅटो, चटणी टाकलेली मस्त हिरवी, आणि ही घरची आपलीवाली गूळ आणि चिंचेची चटणी आहे. याच्याने टेस्ट अजून छान येते. आपला रगडा पॅटीस तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.